नमस्कार मित्रांनो, मी राजू बिंद्रे. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांचे अर्ज रिजेक्ट करण्यात आले आहे. आता तुमचा अर्ज रिजेक्ट झाल्यावर नेमकं काय करायचं, पुन्हा अर्ज करायचं की आणखीन काय करायचं आणि तुमच्या खात्यात पैसे जमा होणार का, ह्या सगळ्या गोष्टीवर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आरबी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशीच महत्त्वाची व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करू. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आत्तापर्यंत अनेक महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 3 महिन्याचे पैसे जमा झाले आहेत. आता ह्या महिलांच्या खात्यामध्ये येणाऱ्या दुसऱ्या टप्प्याची सुद्धा पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहेत. त्याकरिता अर्ज केलेल्या महिलांची काही कारणामुळे अर्ज रिजेक्ट करण्यात आले आहे. तर त्यांना अर्ज पुन्हा करायचं की नेमकं काय करायचं पाहूया. जसे की मित्रांनो, तुम्ही अर्ज भरून झाल्यानंतर जसं तुम्हाला अर्ज सबमिट झाल्याचा मेसेज येतो तसाच मेसेज तुमचा अर्ज रिजेक्ट झाल्यानंतर देखील येतो. त्यामुळे जर तुम्हाला तुमचा अर्ज रिजेक्ट झाल्याचा मेसेज आला असेल तर सर्वात प्रथम वेबसाईटवर जा. वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज नेमका का रिजेक्ट झाला आहे ह्याचं कारण सांगितलेलं जाईल. तो तुम्हाला तिथं जसे तुम्ही आधार कार्ड अपलोड केला नाहीत किंवा जन्म दाखला रेशन कार्ड अपलोड केला नाहीत, तुमचा फोटो व्यवस्थित नाही आहे, तसेच तुम्ही पाठवलेले कागदपत्रे व्यवस्थित दिसत नाही, अशी अनेक कारणे तुम्हाला दिले जातात. ह्या कारणानंतर तुम्हाला पुन्हा कागदपत्र अपलोड करण्याचा पर्याय दिला जातो. त्यामुळे त्या पर्यायावरून पुन्हा कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुमचा अर्ज हा मंजूर होऊ शकतो. हे तुम्हाला केलेल्या अर्ज ह्यामध्ये जाऊन तुम्ही डोळ्याच्या आयकॉनवरती क्लिक करून तिथं पाहू शकता आणि एडिट करू शकता. आपण एडिट कशी करायची ह्याच्यावर अगोदर व्हिडिओ बनवला आहे. तो व्हिडिओ तुम्हाला शॉर्टमध्ये दिसेल, तो जाऊन पहा. दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. जुलैपर्यंत ज्या महिलेचा अर्ज केला होता त्या पात्र महिलेचे लाभ देण्यात आला आहे. जुलैनंतरच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया अजूनसुद्धा सुरू आहे. आतापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये पैसे येण्यात सुद्धा सुरू झालेले आहे. कशामुळे तुमचा अर्ज रिजेक्ट झाला हे तुम्ही चेक करून व्यवस्थित परत एकदा अपलोड केला तर तुमचा अर्ज हा सबमिट होईल आणि तुम्हाला मेसेजसुद्धा येईल आणि तुमच्या खात्यामध्ये 4,500 रुपये ताबडतोब जमा होतील. अतिशय लाडकी बहिणी रिजेक्ट झालेल्या महिलांसाठी हा एक महत्त्वाचा अपडेट होता. हा व्हिडिओ अशा बहिणींपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढे अशीच महत्त्वाची व्हिडिओ डेली भेटत राहतील मित्रांनो. तर मित्रांनो, पुढे महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये भेटूया. इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.